उपाय जिल्हा रुग्णालयात जिल्हा भरात? सध्या दिवसेंदिवस बीड शहर आणि बीड शहराच्या आजूबाजूचे जे काही आपले बीड जिल्ह्यातली गावं आहेत व इतर महाराष्ट्रातील गावात आहेत, बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की उष्णतेचं प्रमाण आता जवळपास 39, 40, 41, 42, 43 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण वाढलेलं ऐकायला भेटत आहे. आणि सर्वसामान्य लोकांना इकडे तिकडे वेगवेगळ्या कामासाठी जाणं भाग पडत असतंय. आणि यामुळे जरी आपण कितीही उष्णतेला जायचं टाळलं तरी काही काही प्रमाणात तरी आपल्याला तिथे उष्णतेचं थोडंसं आपल्याला एक्सपोजर होतंच. आणि यामुळे आपल्याला बऱ्या प्रमाणात थकवा, ताप आल्यासारखं वाटतं, डोकंदुखी, अंगदुखी अशा प्रकारचे त्रास जाणवतात. आणि आपण शक्यतो त्याला एक उष्माघाताचा त्रास झाला असं आपल्याला म्हणता येईल अशा वेळेस असं झालं तर अशा रुग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये जसं जिल्हा रुग्णालय आहे, ग्रामीण रुग्णालय आहे, उपजिल्हा रुग्णालय आहे, अशा ठिकाणी आपल्याला व्यवस्थित सुविधा द्यावी आणि उपचार मिळावा यासाठी आपण उष्माघात कक्ष आपण स्थापन केलेला आहे. आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये 45 वार्ड क्रमांक 45 मध्ये आपण या कक्षासाठी 6 बेड रिझर्व ठेवलेले आहेत. आणि त्यामध्ये आपण तिथे थंडावा होण्यासाठी एसीचा वापर, कूलरचा वापर, ज्या ठिकाणी शक्य तिथं कूलरचा वापर, तसेच त्या रुग्णांना जे काही डिहायड्रेशन म्हणजे पूर्णपणे शरीरातलं जे क्षार आहेत, पाणी आहे हे कमी झाल्यामुळे त्यांना ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन याची पण आपण तिथे व्यवस्था केलेली आहे. आणि त्यासाठी आपण तिथे स्टाफला व्यवस्थित त्या उपचाराबद्दलचं मार्गदर्शन करून डॉक्टरांची पण तिथं नेमणूक केलेली असल्यामुळे अशा प्रकारचे रुग्ण जे काही आपल्या जिल्ह्याभरामध्ये सापडतील त्यांना याच्यानं एक नक्कीच फायदा होईल. जर बघितलं तर आणि शक्यतो पाण्याचं प्रमाण जे आहे पिण्याचं ते कमीत कमी दिवसाला 3 ते 4 लिटरच्या आसपास 24 तासामध्ये तरी आपला इंटेक ठेवावा. दुसरी गोष्ट व्यवस्थित क्षारयुक्त जे काही पदार्थ आहेत जसं मिठाचं प्रमाण थोडंफार जे काही ब्लड प्रेशरचे लोक आहेत त्यांनी तर कमी प्रमाणात घ्यायचे, पण एवढं कमी नको आहे की जेणेकरून अत्यंत नाही म्हणजे चवीपुरतं तरी मीठ असावं. त्याबरोबर इतर जे फळं आहेत संत्री, मोसंबी, पायनॅपल वगैरे ज्याच्यामध्ये नारळ पाणी आहे असे क्षारयुक्त जे फळं आहेत त्याचा पण दिवसेंदिवस वापर आपण करावा. तसेच उष्णतेला शक्यतो जाण्याचं टाळावं. सकाळी किंवा संध्याकाळी बाहेर पडावं जास्तीत जास्त. तीव्र उष्णतेच्या काळामध्ये घरातून राहून थंड जागेवर राहण्याचं त्यांनी म्हणजे उपयोग करावा. जास्त उष्णतेला जाण्याचं शक्यतो टाळावं.